नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण आणि तुम्हा सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, झेडपी वेळापत्र व सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा, ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण विद्यार्थ्यांनो तुम्हाला ह्या चॅनलवर सर्व ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली असते आणि सर्व लेटेस्ट अपडेट प्रोव्हाइड केले असतात। मग ती छोटी अपडेट असो किंवा मोठी, सर्व तुमच्यापर्यंत मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो। म्हणून सर्वांनी चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्या मोबाईल तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, आजची अपडेट अशी आहे की विद्यार्थी तुमचं जे वेळापत्र आहे ते वेळापत्र मित्रांनो कधी येणार आहे, 3 मार्चच्या आत मित्रांनो तुमचं ठिकाणी वेळापत्र कधी जाहीर होणार आहे लक्षात घ्या। म्हणजेच काय, 3 मार्चच्या आत तुमचं ठिकाणी वेळापत्र जाहीर केलं जाणार आहे अशा ठिकाणी माहिती मिळाली आहे। आता विद्यार्थ्यांनो त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत। कशा तर बघा मित्रांनो, ही झेडपी नाशिकची मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही ठिकाणी बघू शकता। तर या वेबसाईटवर मित्रांनो अगोदर काय होतं तुम्ही जर बघितलं तर महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली होती। यामध्ये मित्रांनो बघा असं नाव दिलं होतं, जिल्हा परिषद नाशिक रिक्रुटमेंट 2023 हॉल तिकीट पोस्ट फॉर सुपरवायझर। नंतर मित्रांनो हेल्थ वर्कर नॉन पेसा असं तुम्हाला ठिकाणी दिलं होतं। म्हणजेच काय, तर ह्याच पोस्टमध्ये मित्रांनो पुढे काय लिहिलं होतं, आरोग्य सेवक 40% 50% असेल, नंतर ग्रामसेवक या पण सुद्धा मित्रांनो नाव या ठिकाणी लिहिलेलं होतं। पण विद्यार्थ्यांनो काय झालं तर तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी चेंजेस झाले। चेंजेस काय केले मित्रांनो, तर फक्त मित्रांनो बघा तुमचे हॉल तिकीट आले सुपरवायझर पदासाठी, तर मित्रांनो तेच या ठिकाणी पदाचं नाव त्यांनी दिलेलं आहे। बघा, जिल्हा परिषद नाशिक रिक्रुटमेंट 2023 हॉल तिकीट पोस्ट ऑफ सुपरवायझर नॉन पेसा। म्हणजेच काय, तर मित्रांनो हॉल तिकीट उपलब्ध झाले कोणत्या पदाचं, सुपरवायझर पदाचं असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता विद्यार्थ्यांनो तुम्ही जर बघितलं तर हॉल तिकीट उपलब्ध झाले, त्याच्यापुढे त्यांनी लिहिलं होतं की ग्रामसेवक असेल, आरोग्य सेवक असेल यांची हॉल तिकीट त्यांनी नाव लिहिलं होतं। म्हणजेच या लिंकवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता तर त्यावेळेस तुम्हाला ते हॉल तिकीट मिळतं असं त्यांनी सांगितलं होतं। पण आता काय बदल केला आहे, तर बदल असं केला मित्रांनो की सेपरेटली तुमच्या ठिकाणी ती लिंक येणार आहे। म्हणजेच काय, ही जी लिंक आहे मित्रांनो, ही लिंक फक्त पोस्ट फॉर सुपरवायझरसाठी मित्रांनो ही लिंक आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची। आता राहिला मुद्दा मित्रांनो आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका ग्रामसेवक, तर मित्रांनो त्यांची जी लिंक आहे त्याची लिंक मित्रांनो सेपरेटली ह्या ठिकाणी येणार आहे। याच्यावरती येईल, याच्यावरती मित्रांनो त्याची लिंक येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुमचे हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे। आणि मित्रांनो हॉल तिकीट तुम्हाला देखील लवकरच मिळणार आहे। 3 तारखेचे तुमच्या ठिकाणी वेळापत्र या ठिकाणी प्रसिद्ध केलं जाणार आहे, कारण वेळापत्र तयार झालं आहे। आता तुम्हाला कोणतीही चिंता करायची गोष्ट नाही आहे। आपण जी मित्रांनो मोहीम राबवली होती त्याला ठिकाणी यश मिळालं आहे आणि फायनल तुमच्या ठिकाणी मित्रांनो वेळापत्र सुद्धा ठिकाणी आता या ठिकाणी 2-3 दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे। 3 तारखेच्या त्या ठिकाणी वेळापत्र जाहीर करणार आहे। वेळापत्र तयार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी तुम्ही काळजी करू नका, तुमचं त्या हॉल तिकीट या ठिकाणी येणार आहे। तुम्हाला हीच अपडेट प्रोव्हाइड करायची होती की मित्रांनो अगोदर या ठिकाणी त्यांनी मित्रांनो काय दिलं होतं, तर हेल्थ वर्कर असेल असं नाव दिलं होतं 40% 50%, नंतर ग्रामसेवक नाव दिलं होतं, ते त्यांनी काढून टाकलेलं आहे। सेपरेटली मित्रांनो नवीन लिंक त्या ठिकाणी तयार करणार आहे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी। त्या पदांची त्या लिंकला क्लिक करून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता, कारण मित्रांनो हे जे वेळापत्र होतं सुपरवायझर पदाचं ते पार्ट ए मध्ये आलं होतं। कशामध्ये आलं होतं, पार्ट ए मध्ये, आणि मित्रांनो पार्ट बी अजून बाकी होता। तर पार्ट बी मध्ये मित्रांनो तुमचं वेळापत्र येणार आहे कोणतं, आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदांचं पार्ट बी मध्ये वेळापत्र येणार आहे आणि तेव्हा तुमची एक्झाम होणार आहे। तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।